समुद्र पाहिला किंवा नुसता आठवला जरी ना, की खूप भारावून जायला होतं. क्षणापूर्वी हसणारा, मित्रांमध्ये टिंगल टवाळ्या करणारा मी यावेळी एकदम शांत होऊन जातो, अबोल होतो, वेगळ्याच भावावस्थेत जातो. हॉस्टेलला असताना जवळपासच्या सोसायट्या किंवा वस्त्या यामध्ये गणपतीच्या दिवसात किंवा नवरात्र दिवाळीच्या दिवसामध्ये रस्त्यामध्येच रात्री प्रोजेक्टर आणि स्क्रीन लावून पिक्चर दाखवले जायचे. स्क्रीनच्या दोन्ही बाजूला माणसं बसलेली असायची. आम्ही हॉस्टेलची कार्टी चहा पिण्याच्या निमित्ताने म्हणून रात्री रूम बाहेर पडलो की हा असा पिक्चरचा नजारा ठिकठिकाणी दिसायचा. मग एखादा आवडता किंवा न पाहिलेला चित्रपट पाहायचा म्हणून आम्ही पण रस्त्यामध्येच थांबून थोडा बहुत चित्रपट पाहत उभे राहायचो. इथेच आम्ही डावखुरा अमिताभ उजव्या हाताने मारामारी करताना पाहिला. बऱ्याचशा हिरोईन्स डाव्या हाताने काम करताना आणि उलट्या पदराची साडी घालून पडद्यावर वावरताना पाहिल्या. उभे राहून पिक्चर पाहताना पायांना रग लागली की पायातल्या स्लीपर्सचं आसन करून त्यावरच आम्ही बसकण मारायचो. आणि रस्त्यावर असं बसून पिक्चर पाहताना आम्हाला कुठलीच लाज लज्जा किंवा भीडभाड आड यायची नाही. तर सांगायचा मुद्दा म्हणजे हा की त्या पडद्यावरच्या फिल्म्स पाहताना ते जुने पाने जे प्रोजेक्टर होते त्यांचा स्पीड कधी कधी एकदम वाढायचा आणि भरभर 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 बऱ्याच फ्रेम्स पुढे किंवा मागे जायच्या. मग त्या ॲडजस्ट करताना पुन्हा त्या रिवाइंड करून एका फ्रेमपर्यंत स्थिर करीत आणल्या जायच्या. माझ्या आयुष्यातल्या समुद्र नावाच्या फिल्ममध्ये अशा अनेक फ्रेम्स पुढे जात असतात, रिवाइंड होत असतात. त्यांना कुठूनही सुरुवात होते आणि त्या मध्ये कुठेही थांबू शकतात. माहीमच्या चौपाटीवरच्या रेतीत ती दूरवर नजर लावून बसलेला, एकटाच, बरोबर कोणीही नाही. लग्न झाल्यावर असे एकट्यानेच समुद्रावर जायचे प्रसंग खूप क्वचितच आले. हा समुद्र माझ्या चिरपरिचयाचा वाटला. मला आज तो एक वेगळीच नवी दृष्टी देत होता, खूप शहाणं बनवत होता. चोहोबाजूंनी पसरलेल्या क्षितिजाचे वेगवेगळे आकार नजरेत सामावून जात होते. पश्चिमेकडच्या सूर्याचा अस्त पाहता पाहता माझ्या मनात एका नव्या जीवनसूर्याचा उदय होत होता. त्याचवेळी मनात उठलेली आक्रंदनं एक एक करीत मी विझवीत चाललो होतो, निरभ्र होत होतो. मला खूप मोकळं मोकळं वाटत होतं. चौपाटीवरून थंड हवेच्या झुळकांबरोबर येणारी गार हवा मी रोमारोमात भरून घेत होतो. पाण्याने डबडबून आलेल्या डोळ्यांमधल्या अश्रूंना ओठांवरचं स्मितहास्य परतवून लावित होतं. मनाची एक तरल भावावस्था अनुभवत होतो मी. माझ्या उजव्या हाताला उभी असलेली ती 22 मजली इमारत आता पूर्ण होऊन बरीचशी जुनी पण झाली होती. त्या इमारतीकडे पाहता पाहता समोरचं सारं पुसलं गेलं आणि डोळ्यासमोर उभा राहिला त्या इमारतीमागच्या भिंतीलगतचा तो निर्मनुष्य कट्टा. त्या समोरचा तो खडकाळ समुद्र, खडकांवरून खळाळत येणाऱ्या लाटांच्या शुभ्र फेसाळ पाणी. ती त्या खडकांवर समुद्राच्या पाण्यात बसलेली. पाणी वाढत होतं, हळूहळू कट्ट्याच्या शेवटच्या पायरीपर्यंत येऊन पोहोचलेलं. मी तिला मागे खेचत होतो आणि ती पुढे पुढे जात होती. चिखलात स्वतःचे हात भरवून घेत होती. मी तिचे रुसवे फुगवे काढीत तिला समजावीत, तिला एका हाताने धरून मागे खेचत कट्ट्यापर्यंत आणलेलं. पाण्याने तिचे दोन्ही हात स्वच्छ धुवून काढलेले. मग माझ्या स्वच्छ रुमालाने ते पुसून काढीत मी तिला म्हणालेलो, आता निघूया ना. ती भान विसरून माझ्याकडे पाहत असलेली.
पांढऱ्या बगळांचा थवा तिथून उडत उडत चाललेला. माझी नजर त्या पक्ष्यांबरोबर जात जात दूरच्या समुद्र रेषेवर स्थिरावली. बांद्र्याच्या समुद्रामध्ये शिरलेले ते काळे खडक, सिराक हॉटेलची ती इमारत, सगळ्यात टॉपला असलेलं ते रिव्हॉल्विंग रेस्टॉरंट, अनेक छोट्या मोठ्या इमारतींच्या आकृत्या त्या समुद्र रेषेवर स्थिरावलेल्या. बांद्र्याचा तो जुनाट पडका किल्ला आणि टेकडीसुद्धा, त्या खडकांवर आमच्या पायांशी फुटणाऱ्या लाटा, अंगावर झेललेले त्या लाटांचे थेंब, एकमेकांच्या अंगावर मनसोक्त पाणी उडवीत ओलेचिंब झालेलो आम्ही दोघे. आणि मग आता ओल्या कपड्यांशी घरी कसं जायचं म्हणून चाललेली तिची घालमेल. त्या टेकडीच्या उतारावरचा प्रसंग. टेकडीवरून आडवाट्याने उतरताना ती सुद्धा माझ्यासारखी सहजपणे विनाशात खाली येते असं समजून मी धावत धावत एका दमात खाली पोचलेलो. पाहतो तर ती वरच उभी, हातात सँडल्स, खांद्याला पर्स. मी तिला खाली येण्याची खूण केली. तिला त्या उतारावरून सहजपणे उतरता येईना. ती हळूहळू बाजूच्या खडकांना धरत, कधी बसत, कधी घसरत, सावधपणे खाली येऊ लागलेली. आणि या कसरतीमध्ये एका ठिकाणी तिचा पाय निसटलाच. माझ्या छातीत एकदम धस्स झालं. ते घसरत घसरत वेगाने खाली येत असलेली. मी पुन्हा धावत धावत वर गेलेलो. तोपर्यंत तिने स्वतःला सावरलेलं. मी तिच्याजवळ जाऊन तिला हातांचा आधार देत उठवलं. तिचे कपडे, हातपाय लाल मातीने भरून गेलेले. तिचे कपडे झटकीत मी तिची सँडल्स आणि पर्स तिच्या हातात दिली आणि एका हाताने तिला हातांचा आधार देत आम्ही दोघे टेकडीवरून खाली उतरू लागलो. उतरता उतरता ती म्हणाली होती, बघ कसा स्वार्थी आहेस, स्वतः एकटाच पुढे निघून गेलास ना. माझ्या चेहऱ्यावर अचानक हसू उमटलं. ते सारं आठवलं. आज इतक्या वर्षांनी ते सारं आठवताना त्या तिच्या वाक्याला किती वेगळा संदर्भ आलेला होता. खरंच कोण घसरलेलं, कोणी कोणाला आधार दिलेला आणि कोण पुढे निघून गेलेलं, या प्रश्नांची उत्तरं आता शोधायलाच हवी का? कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असताना महाराष्ट्र शासनाच्या साहित्य आणि सांस्कृतिक विभागाने आयोजित केलेल्या नवलेखक शिबिरात मला बोलावण्यात आलं होतं. बोर्डीच्या शिबिर निवासमध्ये 7 दिवसांच्या त्या शिबिराचा मी आणि माझा एक मित्र दोघांनी आमच्या इतर वेगवेगळ्या गावाहून आलेल्या मित्रांसोबत एकत्र आनंद घेतला होता. त्या शिबिर निवासाला लागूनच पाठीमागे अगदी 100 पावलांवर बोर्डीचा समुद्र आणि बीच होता. शिबिर निवासातून पाठीमागे बाहेर पडलं की आपण सुरूच्या उंचच उंच झाडांच्या बनात प्रवेश करतो आणि 50 पावलं चालून गेली की बोर्डीचा तो विस्तीर्ण बीच सुरू होतो. त्या 7 दिवसात या बीचने आम्हाला वेडच लावलं होतं. विशेषतः रात्री सगळीकडे नीरव शांतता पसरलेली असताना आम्ही बीचवर येऊन अनुभवलेला तो अथांग समुद्र केवळ अविस्मरणीय. सुरूच्या बनात रातकिड्यांची किरकिर ऐकत आम्ही चालत चालत निघायचो आणि त्यानंतर किनाऱ्यावर आलं की एकदम तो रातकिड्यांचा आवाज कमी कमी होत होत जायचा आणि समुद्राच्या संथ हळुवार लाटांची सळसळ ऐकू येऊ लागायची. जसजसे आज समुद्राकडे जाऊ तसतशी ती सळसळ जास्त जास्त मोठ्याने ऐकू येऊ लागायची. मग त्या रात्रीच्या अंधारात आणि चांदण्यांच्या प्रकाशात ते लाटांचे फेसाळते पाणी चांदीसारखे चमचमते होऊन पायाशी निवळायचे. लांब दूरवर समुद्र दाट गडद गडद होत जायचा. क्षितिजावरची समुद्र रेषासुद्धा अंधारलेली. आभाळ आणि पाणी कुठे एकत्र होऊन गेलेलं आहे हे कळायचंच नाही. त्या किनाऱ्यावर
मग आम्ही निवांत पहुडायचो. त्या थंड रेतीमध्ये पाठ टेकल्यावर आणि हात मानेखाली नेऊन वर चांदण्यांनी लडबडून गेलेल्या आकाशाकडे नजर टाकल्यानंतर विश्वाच्या विशालतेची जाणीव व्हायची. सारं आयुष्य या मनोहर निसर्गाला देऊन टाकावं या विचारानं सारं अंतर्मन भरून जायचं. त्या दिवसातल्या एका रात्री अशोकजी रानडे यांनी त्या किनाऱ्यावरच काही प्रात्यक्षिकं केलेली. नाद आणि लय यातला ब्रह्मानंद त्या रात्री त्यांनी छान सुंदर विशद करून सांगितला होता. 7 दिवस दररोज सकाळी समुद्राच्या रेषेतून वर आलेला सूर्योदय आणि संध्याकाळी त्याच सूर्याची अस्ताला जातानाची लाल केशरी प्रभावळ आम्ही त्या समुद्रकिनाऱ्यावर अनुभवली होती. बोर्डीचा समुद्रकिनाऱ्याला माझ्या हृदयात कायमचं स्थान मिळालं आहे. तारुण्यात पदार्पण करतानाची ती उत्कट अवस्था त्या वयात मी अनुभवत असताना त्या समुद्रकिनाऱ्यावर घालवलेले ते 7 दिवस माझ्यासाठी खूप भारावलेले दिवस म्हणून मनावर कायमचे उमटून गेले. नायजेरियामध्ये एका वर्षी ख्रिसमसच्या सुटीत माझ्याच फॅक्टरीत काम करणाऱ्या एका कामगाराने मला त्याच्या घरी येण्याचं निमंत्रण दिलं होतं. त्याची सगळी फॅमिली, बायका, पोरं, आई वडील, काका काकू, आजी आजोबा सारे फिशरमन होते, म्हणजे कोळी होते. आणि आत दूर समुद्रामध्ये त्यांची वस्ती होती. ओढाकोटपासून साधारण 40-50 किलोमीटरवर अँडोनी आयलंड म्हणून काही गावं होती. थोडक्यात 100-200 माणसांच्या वस्त्या होत्या. आम्ही कारने जेटीपर्यंत पोहोचलो आणि तिथून स्पीड बोटमध्ये बसून आत समुद्रात प्रवेश केला. हा समुद्र खूप वेगळा वाटत होता. महाकाय पाणी कसं असतं ते मी पाहत होतो. जसजसे किनाऱ्यापासून दूर आत आत यायला लागलो तसा तसा पाण्याचा रंग बदलायला लागला. हिरवं दिसणारं पाणी गर्द निळशार होऊ लागलं. त्या चोहोबाजूंनी पसरलेल्या अथांग खोल समुद्राची मग भीती वाटायला लागली. स्पीड बोटीचा निम्म्यापेक्षा जास्त भाग पाण्याखालीच होता. त्या उघड्या बोटीतून अगदी वीधभर अंतरावर पाणी आणि पाण्याच्या प्रचंड मोठमोठ्या लहरी. पाण्याला टेकड्यांसारखे हेलकावे आणि त्या हेलकाव्यांवर मोठ्या कौशल्याने बोट बॅलन्स करीत असलेला तो काळा नावाडी. काही क्षणी तर श्वास रोखला जायचा. मग पुन्हा बोट सरळ स्थिर व्हायची. जवळपास 20 मिनटं सगळीकडे नुसतं पाणीच पाणी पाहिल्यानंतर दूर त्या बेटांची एक काळी आकृती बारीक रेषेसारखी दिसायला लागली. जसजसे आम्ही त्या दिशेने सरकू लागलो तसतसा तो आकार स्पष्ट व्हायला लागला. उंच उंच वाढलेली ताडामाडासारखी दाट झाडी आणि त्यांच्या मुळाशी येऊन विरणाऱ्या लाटांचं फेसाळतं पाणी. समुद्री वनस्पती, वेगवेगळ्या आकाराची लहान मोठी पानं असलेल्या जंगली वनस्पती. या दाट झाडीत पाणघोडे, हिप्पो आणि मगरी असतात असं तो काळा सोबती सांगायला लागला. तेव्हा तर मनामध्ये अनामिक भीती दाटून आली. न जाणो कुठून एखादी मगर बोटी खालून आली तर. बेट जवळजवळ यायला लागलं तसतसं आकाशात घिरटा घालणाऱ्या पक्ष्यांचे आवाज ऐकू येऊ लागले. तुरळक माणसांची वर्दळ दिसायला लागली. फिशिंग करणाऱ्या लहान मोठ्या बोटी नजरेस पडायला लागल्या. समुद्री करकोचे, बगळे दिसायला लागले. सुकवलेल्या माशांचा एक टिपिकल वास आसमंतामध्ये येऊ लागला. किनारा म्हणजे तो उघडा वगडा बीच जसा जवळ आला तसं त्या आमच्या बोटवाल्याने बोटीचं इंजिन बंद केलं. आधी ज्या इंजिनाच्या वेगात जेवढं अंतर कापायचं तेवढं अंतर त्या बोटीने कापलं
आणि ते अंतर पार करत करत बोट किनाऱ्यापाशी आली आणि शांत झाली. पाण्यावर शांत होऊन हिंदकळू लागली. बोटवाल्याने आतला दोर बाहेर फेकला. 4-2 काळी पोरं धावत धावत आली आणि त्यांनी तो दोर पकडून बोट बीचवर ओढायला सुरुवात केली. जेव्हा बोटीचं पाण्यावरचं तरंगणं थांबलं तेव्हा ती बोट थांबली. गुडघाभर पाण्यात आम्ही उड्या मारल्या आणि पाण्यातून चालत चालत किनाऱ्यावर आलो. पाठीमागे वळून समुद्राकडे पाहिलं तेव्हा कुठून आलो याचा मागमूससुद्धा राहिला नव्हता. विस्तीर्ण पसरलेला तो अटलांटिक महासागर, दूर आभाळाच्या निळेपणात सामावून गेलेली पुसटशी निळी समुद्ररेषा आणि सूर्याच्या प्रकाशात चमचमत असलेलं पाणी, पाण्यावर उडत असलेले पक्ष्यांचे थवे, मध्येच पाण्यामध्ये सुळकी मारणारे पक्षी, ते सारं वातावरण आगळं वेगळं होतं. रेतीतून चालत चालत आम्ही आत वस्तीमध्ये प्रवेश केला. बांबूच्या आधारावर उभी असलेली नारळी, पोफळी, ताडमाळ यांच्या झावळांनी विणलेली आणि झाकलेली खोपटं, 2-2 कामट्यांच्या आधाराने बांधलेल्या दोऱ्या आणि त्यावर सुकत घातलेले मासे, उघडी वाघडी काळीक भिन्न माणसं, वेगवेगळ्या आकाराचे मासे भरून असलेल्या शिगोशिक भरून असलेल्या टोपल्या, सुकलेले बारीक बारीक माशांचे मोठमोठे ढीग, आम्हाला न कळणाऱ्या त्या आफ्रिकन भाषेत काही बाही बोलणारी ती माणसं. त्यांचं बोलणं बरंचसं ओरडल्यासारखंच होतं. ओईबो ओईबो असं म्हणत आमच्याकडे पाहत काही चिल्ली पिल्ली उभी राहायची, काही धीट पोरं जवळ येऊन काही पावलं बरोबर चालायची, चालता चालताच हाताला हात लावून पाहायची आणि एकमेकांकडे पाहून हसत पळून जायची. त्यांच्यासाठी आम्ही वेगळ्या ग्रहांवरून आलेली माणसं होतो. आमच्याबरोबर आलेल्या जोनाथनच्या झोपडीपाशी आम्ही आलो. जवळपास 25 जणांचा घोळका आमची वाट पाहत उभा होता. त्यात अनेक बायका, तरुण मुले, म्हातारी माणसं, आज्या, सारेजण नैसर्गिक अवस्थेत, फक्त कमरेला काहीतरी छोटंसं गुंडाळलेलं. त्या प्रचंड गरमीमध्ये ती लोक अंगावर काही घालणं शक्यच नव्हतं. अगदीच एखाद दुसऱ्या म्हाताऱ्याच्या अंगात नावाला म्हणून एखादी पातळ कापडाची छाती पूर्ण उडी टाकलेली बंडी होती. जोनाथनने त्याच्या झोपडीत आम्हाला नेलं. झोपडीत फक्त छत तेवढं नीट झाकलेलं, बाकी सारं अर्धं उघडं, अर्ध्या भिंती, अर्धं झाकलेलं याच अवस्थेतलं घर. आत बसायला फक्त एक बाक, चूल आणि 4-2 भांडी एवढंच. आत बसायला एक बाक, चूल आणि 4-2 भांडी एवढंच. समोरच एक त्यातल्या त्यात उजळ रंग असलेली बाई बसलेली. तिच्या दोन्ही बाजूंना 2 लहान काळी मुलं आमच्यासमोरच ती पाजायला घेऊन बसलेली. तो सारा माहोल पाहून खूप विचित्र वाटत होतं. बायका माणसं यांची डोकी साधारणपणे सगळ्यांची सारखीच. उघड्या होत्या म्हणून बायका ओळखू यायच्या, काही बोलण्याचा प्रश्नच नव्हता, कारण त्यांची भाषा आम्हाला कळतच नव्हती. जोनाथन मधूनमधून त्यांच्याशी बोलत होता. तेवढ्यात बाहेर बाटल्यांचा किणकिणाट झाला. कोणीतरी कोल्ड्रिंक्स आणि बिअरच्या बाटल्या घेऊन आले होते. आम्ही नको नको म्हणत असताना मला बिअर आणि आमच्या बायका पोरांना कोक, पेप्सी त्यांनी प्यायला लावलं. अगदी आग्रहाने सगळं होऊन त्यांनी नमस्कारचा बत्कार करीत प्रत्येक मुलाच्या हातावर काहीतरी चॉकलेट म्हणा, कॅडबरी किंवा पैसे असं काहीतरी ठेवीत आम्ही निघालो. त्या साऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अविस्मरणीय होता. ते खरं उत्स्फूर्त, निर्मळ आणि निकोप हसू होतं. ते भाबडेपण नैसर्गिक आणि अस्सल होतं. अँडोनीचा समुद्र लक्षात राहिला तो या निरागस माणसांसाठी. नायजेरियात असताना समुद्राची भेट वरचेवर व्हायची. बरेचसे विकेंड्स आम्ही मित्रमंडळी फॅमिलीबरोबर बीचेसवर घालवायचो. लॅगॉसच्या आजूबाजूला काही छान छान बीचेस होते. सुट्टीच्या दिवशीचा त्या बीचेसवरचा माहोलही काही वेगळाच असायचा. गोरी, काळी, इंडियन्स, एशियन्स, युरोपियन्स, अमेरिकन्स,
अशी सगळी भरपूर माणसांची गर्दी हा समुद्र आणि बीचेस सर्वांना मुक्त बनवायचे. अगदी शरीराच्या आकारमानाला सुद्धा न शोभणारे गंमतशीर कपडे घालून माणसं सर्रास वावरत असायची. चित्रविचित्र शर्ट्स, शॉर्ट्स, टोप्या आणि बिकिनीचे असंख्य प्रकार तिथल्या बीचेसवर पाहायला मिळत. तास 2 तास पाण्यात पोहून झाल्यानंतर हातात बिअरच्या बाटल्या घेऊन आम्ही त्या वर्दळीच्या बीचवर लांबवर फेरफटका मारून यायचो. त्या समुद्रावर आम्ही मोठमोठ्या लाटांवर आरूढ होऊन अतिशय धाडसीपणे समुद्राच्या पाण्यात पोहणारी माणसं पाहिली. आधी दूरवर त्या पोहणाऱ्याचं डोकं आणि हात दिसायचे. सुरुवातीला हळूहळू किनाऱ्याकडे येणारी लाट मोठी मोठी होत जायची. पाहता पाहता त्या लाटेला एका विशालकाय टेकडीसारखा आकार यायचा. यावेळी तो पोहणारा त्या लाटेमध्ये लुप्त होऊन जायचा आणि मग मोठा आवाज करीत उंच उंच होत किनाऱ्याकडे वेगाने येणाऱ्या त्या लाटेवर सर्वात उंच टोकावर तो विराजमान झालेला दिसायचा. ती लाट फुटल्यासरशी किनाऱ्यावर येऊन संपायची आणि तो पाण्याने नखशिकांत निथळत असलेला पोहणारा आमच्या अगदी जवळ आलेला दिसायचा. त्या पोहणाऱ्याचं आम्हाला खूप कौतुक वाटायचं. श्वास रोखून धरायला लावणारा तो पोहण्याचा थरार विलक्षण असायचा. अशाच मोठमोठ्या लाटांवर वॉटर स्केटिंग करणारे धाडसी युवक युवतीसुद्धा आम्ही तेथेच पाहिले. त्या पाण्यावर म्हणजे लाटांवर या टोकाकडून त्या टोकाकडे जाताना लाटेच्या आकाराप्रमाणे तिरके तिरके होत स्वतःचा बॅलन्स सांभाळीत लाटेच्या वेगाबरोबरच तरंगात पुढे पुढे जाताना त्या सर्वांच्या हालचालीमध्ये एक वेगळी नजाकत यायची. त्यांना किनाऱ्यावर चेअरिंग करताना खूप मजा यायची. पण अशाच एका बीचवर संपूर्ण दिवस घालवल्यानंतर परत निघायची जेव्हा वेळ झाली त्यावेळी आमच्याबरोबरच आलेल्या दुसऱ्या एका ग्रुपमध्ये कोलाहल माजलेला ऐकायला आला आणि आम्ही धावत धावत तिकडे गेलो. आमच्या ओळखीच्या एका कुटुंबातली ती स्त्री समुद्राकडे जायचा प्रयत्न करत होती आणि बाकी सारे तिला मागे खेचत होते, समजावित होते. भाभीजी भाभीजी धीरज रखो, भाभीजी सुनिये ना. तिचं आक्रंदन एकसारखं सुरू होतं. मुझे जाने दो, मैं लेके आती हूँ प्रशांत को. कोई जाइए ना प्लीज़, वो पास ही होंगे. तिच्या जीवाची चाललेली उलघाल पाहवत नव्हती. अगदी निघताना जाता जाता शेवटचं म्हणून पोहायला आत गेलेला तिचा नवरा अर्धा पाऊण तास होऊन गेला तरी किनाऱ्यावर परतला नव्हता. समुद्राच्या पाण्याला प्रचंड ओढ होती आणि पाणी सरत चाललं होतं. आत जात होतं. कोणी आत शिरायची हिंमत करत नव्हतं. किनाऱ्यावरची गर्दीही कमी कमी होत चाललेली आणि त्या विशाल समुद्रात त्याला शोधायला जाण्यासाठी जवळपास एकही स्पीड बोट उपलब्ध नव्हती. अंधार पडायला सुरुवात झाली होती. त्यांच्या ग्रुपबरोबर आलेल्यांनी पोलिसात खबर दिली होती. तासाभरात पोलिसांच्या 2 गाड्या येऊन थांबल्या होत्या. 2 जण पाठीला पोटाला फ्लोट्स लावून पायात स्विमिंग पॅड्स अडकवून पाण्यामध्ये शिरले होते. त्या तरुणाची बायको आणि तिचा 2 वर्षाचा मुलगा एकटक समुद्राकडे पाहत किनाऱ्यावर बसून होते. अचानक नवरा त्या पाण्यातून चालत चालत येताना दिसावा म्हणून तिच्या डोळ्यात प्राण दाटून आले होते. तिची अवस्था बिकट झाली होती. पाहता पाहता अंधार पडला. नाईलाज म्हणून आम्हा सर्वांना परतणं भागच होतं. त्यांच्याबरोबर असलेली 3-4 माणसं, ती काळी नायजेरियन पोलिसांची फौज आणि ती तरुणी, तिचा 2 वर्षाचा मुलगा यांना तिथेच सोडून आम्ही आमच्या घराकडे सुरक्षित परतलो होतो. प्रशांतचा फुगलेला आणि सडलेला देह तब्बल 5 दिवसांनी त्या बीचपासून 25 किलोमीटरवर एका झाडीत अडकलेला मिळाला. समुद्राने एक नुकतंच फुलू पाहणारं दोघांचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलं होतं. ती अतिशय दुःखद घटना विसरू म्हटले तरी विसरता न येणारी होती. त्या दिवशीचा तो दिवसभर ओसंडून आनंद देणारा समुद्र आणि संध्याकाळनंतर तोच काळा कभिन्न आणि सावट घेऊन आलेला समुद्र, अशी 2 समुद्राची रूपं आम्हाला पाहायला मिळाली होती. ती संध्याकाळ समुद्राकडे आशेने लागलेले
त्या तरुणीचे डोळे, हळूहळू पसरत गेलेला अंधार, लाटांचा कमी कमी होत गेलेला आवाज, नंतरची नीरव शांतता आणि किनाऱ्यावरच्या पाण्याची सळसळ, हे सारं अजूनही जसंच्या तसं डोळ्यासमोर येतं आणि मन अजूनही अनामिक भीतीने दडपून जातं. समुद्र म्हटला की ही आठवण ओघाने येतेच. आणि मग पेपरमध्ये समुद्रात पोहताना बुडून मृत्यूच्या बातम्या वाचल्या की प्रशांत आवर्जून आठवतो. त्याची अस्वस्थ झालेली बायको आठवते. त्याचा 2 वर्षाचा मुलगा आठवतो. काठाशी राहून अनुभवला की समुद्र सखा असतो, मात्र कधी कधी आयुष्य उद्ध्वस्त करणारा वैरीही होऊन जातो. म्हणूनच समुद्राशी मैत्री असावी, मस्ती मर्यादेतच राहू द्यावी, हा धडा समुद्रानेच शिकवला. समुद्राचे विशालपण महाकाय, अथांग आणि अतर्क्य आहे, पण ते अक्राळ विक्राळही होऊ शकतं. हे जेव्हा सुनामीच्या चित्रफिती आम्ही पाहिल्या तेव्हा लक्षात आलं. जपानमधले आणि त्याआधी भारताच्या पूर्व किनाऱ्यावर आलेल्या सुनामींचं थैमान पाहिलं की माणसाच्या क्षुद्रतेची जाणीव होते. समुद्राविषयीचं माझं कुतूहल त्यामुळे अधिकच वाढत जातं.